श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य श्री कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. म्या बोललोच होतो, ह्यो कृष्णा परत येणार, लगीन करणार, चूल मांडणार. अव इगतका विराग्य सोपं हाय. अव बाईल गेली म्हणून उपजलेलं विराग्य. लेको तुम्ही काही बी म्हणा, मला कृष्णाजीचा ह्यो संसार ज्ञानदेवाच्या आईबापागत गमतो. अव साक्षात भवानीनं दृष्टांत दिला म्हणे की लगीन कर म्हणून. एकंदरीत कृष्णाजी पंतांचं सपत्नीक पुनरागमन हा अनेक ग्रामस्थांच्या चेष्टेचा वा कुचेष्टेचा विषय झाला. त्यांनी बाभुळगावी परत जाऊ नये अशीच पाराजी पंतांची इच्छा होती. त्यांनी त्यांच्याजवळ तसा मानस बोलूनही दाखवला होता. पण मेहुण्याच्या आश्रयाला राहून संसार करणे कृष्णाजी पंतांसारख्या स्वाभिमानी पुरुषाला कधीच जमले नसते. त्यामुळे त्यांनी पुन्हा बाभुळगावी चुलवात मांडली. सुमारे वर्षभरानंतर पुन्हा कृष्णाजी पंतांच्या वाड्याचे दार खुले झाले. माणसापासून ते गुराढोरापर्यंतचा सततचा राबता सुरू झाला. काळाच्या ओघात टीकाकारांची तोंडही बंद झाली. हळूहळू या नवीन संसारात कृष्णाजी पंत रमू लागले. लक्ष्मीबाईचे नाव त्यांनी रखमाबाई ठेवले. रखमाबाई अत्यंत सात्विक, प्रेमळ आणि तरीही अत्यंत करारी होत्या. ईश्वरावर त्यांची अत्यंत दृढ श्रद्धा होती. पतिसेवेमध्ये व गृहकर्तव्यामध्ये त्या अत्यंत तत्पर होत्या. वत्सलाबाईंप्रमाणे त्यांनी पण अल्पावधीतच शेजारपाजाऱ्यांची मने जिंकली. सडा संमार्जन, झाडलोट, स्वयंपाक पाणी, गोवऱ्या थापणे, आल्या गेल्या अतिथी अभ्यागताचे आदरातिथ्य करणे, दळणकांडण ही सारी कामे त्या अत्यंत प्रसन्नचित्ताने पार पाडीत. त्या सर्व काळ हसतमुख असत. सोशिकता, आज्ञाधारकता हे त्यांचे विशेष गुण. अंबाबाईच्या दृष्टांताप्रमाणे त्यांना 2 पुत्रांची प्राप्ती झाली. पहिल्या पुत्राचे नाव त्यांनी अंबाजी असे ठेवले. अंबाजी म्हणजे अंबाबाईचा प्रत्यक्ष प्रसादच. दुसऱ्या पुत्राचे नाव दत्तात्रय ठेवले. अंबाजी व दत्तात्रय या दोघात 3 वर्षांचे अंतर होते. अंबाजी 1636 तर दत्ताजी 1639चा. पहिले बाळणपण बाभुळगावीच झाले. मोठ्या थाटामाटात अंबाजीचे बारसेपण झाले. कोल्हापूर खूप दूर असल्याने रखमाबाईंना माहेरी पाठवणे शक्य नव्हते. दुसऱ्या बाळणपणाच्या वेळी मात्र आधीपासूनच कृष्णाजी पंतांनी त्यांना कोल्हापुरी धाडले. स्वतः पाराजी पंत घेऊन जाण्यासाठी आले होते. या घटनेने मात्र रखमाबाई मनाने अतिशय खिन्न झाल्या होत्या. जेव्हा त्या एकट्या असत तेव्हा अगदी उदास असत. लोकांमध्येही वावरताना त्या बळेच हसतमुख राहत. त्यांच्या मनात सतत एक भीती निर्माण होई की हा दुसरा पुत्र झाल्यावर अंबाजीचे वडील यात्रेला निघून तर जाणार नाहीत ना. त्या संबंधीचा देवीचा दृष्टांत व भावाने दिलेले वचन याची त्यांना आठवण झाली की चित्तात कालवाकालव होत असे आणि अखेर घडलेही तसेच. रखमाबाईंना दुसरा पुत्र झाल्याची वार्ता कळल्यावर कृष्णाजी पंत कोल्हापुरी आले. 4-6 महिने त्यांचे तेथे राहणेही घडले. परंतु एक दिवस त्यांनी मन कठोर केले. जगदंबेच्या दृष्टांतानुसार आपण आता पत्नीच्या ऋणातून मुक्त झालो आहोत अशी त्यांची मनोदेवता त्यांना सांगू लागली. बहिणीचा व तिच्या मुलांचा सांभाळ आपण करू असे आश्वासन पाराजी पंतांनी त्यांना आरंभीच दिले होते. त्यामुळे त्यांचाही निरुपाय होता. रखमाबाईंची मनस्थिती मात्र मोठी विचित्र झाली. जे घडत होते ते सारे ईश्वरी सत्तेनुसार आणि सूत्रानुसार घडत होते. ही सारी जगदंबेची लीला आहे हे तिला मनोमन पटत होते. पण ह्या साऱ्या प्रसंगामध्ये मुले पितृप्रेमाला पारखी होणार हे शल्य तिच्या मनाला सतत डाचत होते. भाऊ तिची समजूत काढत म्हणाला, हे बघ लक्ष्मी, सीतेसारखे जीवन तुझ्या वाट्याला आले आहे. या 2 पोरांना लव आणि कुश यांच्याप्रमाणे मोठे करणे, त्यांना घडवणे हेच तुझे कर्तव्य आहे. ही 2 पोरं म्हणजे तुझे सारं सर्वस्व आहे. तेच तुझे 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 पाय.
त्यांच्या चारित्र्यामुळे तुझे नाव अमर होणार आहे. सीतेसारखीच तूही प्रातःस्मरणीय ठरशील. भावाच्या या प्रेमळ शब्दांनी तिचे अंतःकरण बरेच निवले. मनाची तयारी झाली आणि एक दिवस तिने प्रसन्न चित्ताने कृष्णाजी पंतांना निरोप दिला. मुळातच विरक्त असलेल्या कृष्णाजी पंतांनी बुद्धदेवांप्रमाणे अंतःकरण कठोर केले व पत्नीचा निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पडले तर त्यांनी एकदाही पाठीमागे वळून पाहिले नाही. कृष्णाजी पंत पुन्हा कधीही परत आले नाहीत. त्यांच्या संबंधीचे एकही वृत्त लक्ष्मीबाईंना पुन्हा समजले नाही. कृष्णाजी पंतांचे पुढे काय झाले याची इतिहासानेही नोंद घेतली नाही. त्यांचे आणि लक्ष्मीबाईंचे नाव इतिहासात अमर झाले ते त्यांच्या ज्येष्ठ पुत्र अंबाजीमुळेच. असो. साधक हो, अंबाबाईच्या मंदिरात एक ख्यातनाम ज्योतिषी आले होते. त्यांना परमपूज्य लक्ष्मीबाईंनी दोन्ही मुलांच्या पत्रिका दाखवल्या. त्या पत्रिकेतील मुलांचे योग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.